नाफेडमध्ये सोयाबीन खरेदी बंद झाली आहे। शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नाफेडनं दिलेली मुदत संपल्यानंतर आता खरेदी बंद झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। कारण नोंदणी पोर्टलमधील तांत्रिक अडचणीमुळे तब्बल 9,000 शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलं। त्यानुसार शेतकऱ्यांनी 15,091 अर्ज ऑनलाईन भरले आणि आतापर्यंत 6,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झालंय। तर वर्ध्यामध्ये नाफेडमध्ये 76,213 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आणि काही शेतकऱ्यांना नोंदणी करता अजूनही अडचणी येतात। शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्री सुरू असतानाच नाफेडने अचानक आपली खरेदी बंद केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला समोर जावे लागत आहे। शेतामधून आणलेला माल हा भाव वाढेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी आपल्या घरी ठेवलेलं सोयाबीन आता विक्रीसाठी आणलाय। मात्र जाचक निकष त्यामुळे शेतकरी हा आपला माल विकू शकला नाही। आता तर नाफेडने ही खरेदीच प्रक्रिया बंद केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आता रब्बी हंगामाकरिता जो लागणारा पैसा आहे याची मोठी कसरत करावी लागत आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी दादा, तुमचा किती सोयाबीन होतं विक्रीसाठी आणलं होतं आणि आता काय परिस्थिती आहे? या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसू शकते। कारण साधारणतः इतर बाजारात जर आपण भाव पाहिले तर 3700 रुपये, 3500 रुपये, 42 रुपये हायस्ट भाव दिला जाते आणि हायस्ट भाव जो आहे तो एकदम कमी प्रमाणात असल्या सोयाबीनला हायस्ट भाव दिला जाते। साधारण सरासरी 3600 ते 3700 रुपयापर्यंत लागते आणि नाफेड सुरू होतं त्याच्यात 4892 रुपये हा पूर्ण भाव होता। त्याच्यात शेतकऱ्यांना थोडाफार का होईना पण फायदा होत होता। आता नाफेड बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका जोराचा बसणार आहे आणि शासनाकडे शेतकऱ्यांची हीच विनंती राहणार आहे की शासनाने त्वरित हे नाफेड जे होतं हे सुरळीत सुरू करावं आणि नोंदणी झालेल्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांच्या हे सोयाबीन घेण्यात यावं अशी शेतकऱ्यांची विनंती आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर खुल्या बाजारामध्ये जर पाहिलं तर 3700-3800 रुपये हा सोयाबीनचा दर होता। मात्र नाफेड हीच खरेदी 4800 रुपये दराने करत होती आणि आता अचानक सोयाबीनची खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे। तातडीने नाफेडच्या खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।